मित्रांनो, सप्रेम जय भारत. मी विजय दराडे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा विषय त्याहूनही वेगळा. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीतच आहे की एखाद्या दिवसाचं विशेष महत्त्व असेल तर मी निश्चितच आपल्याशी बोलत असतो. तर तसंच आजच्याही दिवसाचं एक विशेष महत्त्व आहे आणि ते विशेष महत्त्व मी तुम्हाला सांगण्यासाठी आजच्या या व्हिडिओद्वारे बोलतो. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास अगदीच आपण लहानपणापासून ऐकत आलो, अनुभवत आलो, वाचत आलो किंवा सांगत आलो. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की लागूनच छत्रपती संभाजी महाराज यांचीही आपल्याला आपसूक आठवण होते, हे सांगायची गरज नाही. आणि म्हणून आजचा दिवस जो आहे 16 जानेवारी हा छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक त्या दिवशी केला, तो दिवस म्हणजे आजचा दिवस 16 जानेवारी. खरं तर मित्रांनो, आज संभाजी महाराज हे छत्रपती म्हणून विराजमान झाले आणि तो दिवस आपण विसरून चालणार नाही. कदाचित विसर पडू नये म्हणून या व्हिडिओद्वारे मी सांगायचा छोटासा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज तसंच राणी सईबाई यांचे ते ज्येष्ठ पुत्र, पुढं जाऊन आदिलशाही मुघल साम्राज्य यांच्यासह लढा देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समवेत त्यांनी जो पाहिलेला संघर्ष आहे, या संघर्षाची छत्रपती संभाजी महाराजांना खूप जवळून प्रचिती आलेली आहे. आणि म्हणूनच रणांगण आणि रणनीती, राजकीय संघर्ष हा याचं बाळकडू छत्रपती संभाजी महाराजांना लहानपणीच अवगत होतं असंही म्हणायला काय हरकत नाही. तर ते छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी छत्रपती शिवरायांचं कार्य चौपट करण्याचा प्रयत्न केला आणि या आदिलशाहीला, या मुघल साम्राज्याला नेस्तनाबूत करण्याचं स्वप्न पुन्हा एकदा संभाजी महाराजांनी आपल्या उराशी बाळगलं होतं. त्या संभाजी महाराजांच्या आज राज्याभिषेकाच्या दिनाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा शुभेच्छा देईन. छत्रपती संभाजी महाराज हे लहानपणापासूनच हुशार होते. खूप हुशार, कुशाग्र बुद्धीचे, बौद्धिक क्षमता, त्यांची व्यापक दृष्टी, त्यांची विचार करण्याची क्षमता ही खूप भयानक आणि मोठी होती. आणि म्हणूनच त्यांनी अगदीच लहानपणामध्ये बुधभूषण नावाचा एक संस्कृत ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर नायिका भेद, नखशिख, सात शतक हे ब्रजभाषेमध्ये त्यांनी ग्रंथ लिहिलेले. आणि म्हणून त्यांचं साहित्य आणि त्यांची विचार करण्याची क्षमता ही अलौकिक होती, अतर्क्य होती, अद्भुत होती, हेही या ठिकाणी मला सांगायला आवडेल. संभाजी महाराजांना संस्कृत भाषेचं ज्ञान होतं, मराठी भाषेचं ज्ञान होतं, हिंदी भाषेचं ज्ञान होतं, पारशी भाषेचं ज्ञान होतं, अरबीय भाषेचं ज्ञान होतं. आणि या सगळ्या ज्ञानामध्ये, या सगळ्या भाषेमध्ये छत्रपती संभाजी महाराज हे पारंगत होते. आणि त्यानुसार त्यांची तलवारबाजीमध्ये, घोडेस्वार, त्याचबरोबर राजकारण, समाजकारण याच्यामध्ये पण ते खूप तल्लख आणि खूप हुशार होते. आणि म्हणून हे साम्राज्य टिकवण्याच्या दृष्टीनं छत्रपती शिवरायांनी जेवढा का म्हणून प्रयत्न केला, तेवढाच प्रयत्न छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये केला, महाराष्ट्राच्या बाहेरही केला. आणि या भारताच्या भूमीला आबादित राखण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी निश्चितपणाने केलेलं आहे, हे तुम्हाला आम्हाला विसरून चालणार नाही मित्रांनो. एकूणच त्यांच्या पराक्रमाची जर गाथा आपण बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे का म्हणून किल्ले जिंकले, त्याहूनही जास्तीत जास्त चांगला पराक्रम छत्रपती संभाजी महाराजांनी गाजवला. खरं तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी एकूणच काहीतरी 127 युद्ध लढली आणि 127 पैकी 127 ते विजयी झाले. त्यांच्या पराक्रमाची एकच अलौकिक गोष्ट कोणती असेल तर छत्रपती संभाजी महाराज हे कुठल्याही युद्धामध्ये पराजित झाले नाहीत. त्या छत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक आहे. ज्या राजांचं कार्य आणि कर्तृत्व शिगेला पोहोचवण्याचं काम छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यांच्या कार्याला हा सलाम आहे. त्यांच्या आजच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं मी बहुजन समता पार्टी आणि स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन यांच्यामार्फत आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ इच्छितो.
छत्रपती संभाजी महाराजांना तसेच छत्रपती शिवरायांना माझे जाऊंना माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. सप्रेम. जय भारत, जय भीम, जय भारत, जय संविधान, जय लहुजी.